दानिएल अध्याय 9। मेदी वंशातला अहश्वेरोशाचा पुत्र दारयावेश खासद्यांच्या देशावर राजा होता। त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मज दानिएलास शास्त्रग्रंथावरून समजले की यरुशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्यास 70 वर्षे लागतील, असे परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले होते। हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली। मी आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करून पापांगीकार केला तो असा: हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझवर प्रेम करीतात व तुझ्या आज्ञा पाळितात, त्याचबरोबर तू आपला करार पाळून त्याचवर दया करीतोस। आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले, फितुरी झालो। तुझे विधी व तुझे निर्णय यापासून आम्ही परावृत्त झालो। तुझे सेवक जे संदेष्टे, त्यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशचे सर्व लोक यास सांगितले, तेही आम्ही ऐकले नाही। हे प्रभो, न्यायत्व काय ते तुझ्याच ठायी आहे, परंतु आमच्या तोंडाला आजच्या प्रमाणे काळोखी लागली आहे। यहुदाचे लोक, यरुशलेम निवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्रायल लोक यांनी तुझविरुद्ध पाप केल्यामुळे तू त्यास निरनिराळ्या देशात हाकून लाविले। त्या सगळ्यांच्या तोंडांना काळोखी लागली आहे। हे प्रभो, आमच्या तोंडास आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील यांच्या तोंडास काळोखी लागली आहे, कारण आम्ही तुझविरुद्ध पाप केले आहे। आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे। आम्ही त्याचबरोबर फितुरी केली आणि आमचा देव परमेश्वर याने आपले सेवक जे संदेष्टे यांच्याद्वारे आम्हा पुढे ठेविलेल्या त्याच्या धर्मशास्त्राप्रमाणे वर्तण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही। सर्व इस्रायल लोकांनी तुझ्या धर्मशास्त्राचे उल्लंघन केले आहे। त्यांनी परांगमुख होऊन तुझी वाणी ऐकली नाही, म्हणून आम्हावर शापाचा वर्षाव झाला आहे। देवाचा सेवक मोशे याच्या धर्मशास्त्रात लिहिलेल्या शपथेप्रमाणे झाले आहे, कारण आम्ही त्याच विरुद्ध पाप केले आहे। त्याने आम्हावर मोठे अरिष्ट आणले। जी वचने तो आम्हा विरुद्ध व आमचा न्याय करणाऱ्या न्यायाधीशांविरुद्ध बोलला, ती त्याने प्रत्ययास आणून दिली आहेत। यरुशलेमेवर जशी विपत्ती आली, तशी सर्व जगावर कधी आली नाही। मोशेच्या धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आम्हावर आली आहे। तरी आपल्या अधर्मापासून परावृत्त व्हावे
व तुझ्या सत्याचा उमज पडावा, म्हणून आम्ही आमचा देव परमेश्वर याची काकळूत केली नाही. यास्तव परमेश्वर ही विपत्ती आम्हावर आणावयास संधी पाहत आहे. कारण आमचा देव परमेश्वर जी काही कृत्ये करीतो ती न्याय्य आहेत, पण आम्ही त्याची वाणी ऐकली नाही. आता हे प्रभो, आमच्या देवा, तू आपल्या सामर्थ्यवान हाताने मिसर देशातून आपल्या लोकास बाहेर आणले व आजच्या प्रमाणे आपला महिमा वाढविला. आम्ही पाप केले आहे, आम्ही दुराचरण केले आहे. हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील तुझ्या पवित्र पर्वतावरील आपला क्रोध व संताप दूर कर. आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांस निंदेचे विषय झाले आहेत. यास्तव आता हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनवण्या ऐक. तुझ्या ओसाड पडलेल्या पवित्र स्थानावर आपला मुखप्रकाश पाड. हे प्रभो, तू आपल्या प्रित्यर्थ हे कर. हे माझ्या देवा, कान दे, ऐक. आपले नेत्र उघडून आमचा झालेला विध्वंस पहा व तुझे नाम ज्या नगरास दिले आहे ते पहा. आम्ही आपल्या विनवण्या आमच्या धार्मिकतेस्तव नव्हे, तर तुझ्या विपुल करुणास्तव तुझपुढे मांडितो. हे प्रभू, ऐक. हे प्रभू, क्षमा कर. हे प्रभू, ऐक. कार्य कर, विलंब लावू नको. हे माझ्या देवा, तुझे नगर व तुझे लोक यास तुझे नाम दिले आहे, म्हणून तुझ्याच प्रित्यर्थ हे मागतो. मी बोलत व प्रार्थना करीत असता माझे पाप व माझे लोक इस्रायल यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर याजकडे विनवणी करीत असता, असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता, जो पुरुष गब्रिएल दृष्टांताच्या आरंभी मी अगदी व्याकुल असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी मजसमीप आला. त्याने मजबरोबर भाषण करून मला समज दिला. तो म्हणाला, हे दानिएला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे. तुझ्या प्रार्थनास आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे, कारण तू परमप्रिय आहेस. तर या गोष्टीचा विचार कर व हा दृष्टांत समजून घे. आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी, दृष्टांत व संदेश मुद्रित करावे आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा. हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून
अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे व 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक यासह बांधितील. 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल व त्याला काही उरणार नाही, आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करीतील. त्याचा अंत पुराणे होईल. युद्ध अंतापर्यंत चालेल. सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे. तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करील. अर्धसप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील. उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखांवर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव होईल.